नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत आणि ही पार्ट 1 फेज आहे. म्हणजे या फेजमध्ये आपण काय करणार आहोत, की फक्त आपला जो डाटा आहे, स्टुडंटचा जो डाटा आहे, तो आपण एम-एस-टी सी-ई-टीच्या वेबसाईटवर, सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर रजिस्टर करणार आहोत, बरोबर? तर हा आपला कंप्लीट फॉर्म नसणार आहे. याच्यानंतरही आपल्याला भरपूर प्रोसेस करायची आहे. पण हे फक्त आपण काय करणार आहे, रजिस्ट्रेशन करणार आहे. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं, की रजिस्ट्रेशन कसं करायचंय. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की रजिस्ट्रेशन कसं करायचंय, लॉगिन कसं करायचंय आणि त्याच्यानंतर मी भरपूर अशा काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, की कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय. म्हणजे रजिस्टर कशा पद्धतीने करायचंय या व्हिडिओमध्ये आपण थोडासा फॉर्म भरून दाखवणार आहोत. आता महासीईटीसेल.org या वेबसाईटवर आपल्याला जायचंय. त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतरनं नेक्स्ट प्रोसेस जी आपली असणार आहे, तर ती आपल्याला इथं सीईटी मध्ये जायचंय. 2026-27 इथं जायचंय. त्याच्यानंतर तुमच्यापुढे 2 विंडो ओपन होतील. पहिली विंडो असणार आहे साइन इन करायची विंडो आणि दुसरी विंडो असणार आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनची विंडो. आता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, की रजिस्ट्रेशन करायच्या विंडोमध्ये आपल्याला काय करायचंय. आता तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो. इथं आपला जो ईमेल आहे, तो टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड हा 8 कॅरेक्टर्सचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक कॅपिटल, एक स्मॉल लेटर, एक नंबर, एक स्पेशल कॅरेक्टर असं असलं पाहिजे. त्याच्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. तुमचं ॲज पर आधार तुमचं इथं नाव एंटर करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ एंटर करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मेलवर म्हणजे जो तुम्ही ईमेल टाकलाय, त्याच्यावर तुम्हाला एक मेल येईल. तो तिथून तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर केलं. बरं. आता रजिस्टर केल्याच्यानंतर आपण थोडंसं इथं रिटर्न येऊया. बरोबर? त्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल, की साइन इन. मी आता रजिस्ट्रेशन तर ऑलरेडी केलंय. आता साइन इन केल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय प्रोसेस आहे, तर ती आपण पाहूया. बरं, आता मी इथं माझ्या लॉगिन आयडीने इथं थोडंसं साइन इन करतो. ओके. तुम्हाला ईमेल हा अचूक टाकायचा आणि ईमेल असा असला पाहिजे तुम्हाला, की जो तुमच्याकडे पुढचे काही महिने राहील. उगं असं व्हायला नको, की अर्ध्यातच तुमचा ईमेल जाईल, पासवर्ड विसराल किंवा तुमचा मोबाईल हरवेल. ओके. तर त्याच्यामुळे ईमेल तुमचा असा पाहिजे, की जो तुमच्याकडे राहील त्याला जो नंबर अटॅच आहे. ओके. तुमचा जो ईमेल आहे त्याला जो नंबर अटॅच आहे तो तुमच्याकडे पाहिजे. बरोबर? म्हणजे तुम्ही पासवर्ड वगैरे रिसेट कराल. बरं, आता मी इथं पासवर्ड पण एंटर करतोय. ओके. हं. बरं. आता मी इथं रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे आपला ईमेल आणि पासवर्ड एंटर केलाय. साइन इन या बटनावर क्लिक करायचंय. साइन इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतरनं ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम साइन इन करायचा प्रयत्न कराल, तर त्यावेळेस तुम्हाला डिजिलॉकर ओपन करायला ते सांगेल. बरोबर? आता डिजिलॉकर म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटचं हे एक ॲप आहे. जिथं आपण काय करू शकतो, सगळे डॉक्युमेंट स्टोअर करून ठेवू शकतो डिजिटल पद्धतीने. बरोबर? तर मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, डिजिलॉकर ॲप लॉग इन करायचंय. जर तुमचं अकाउंट नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट बनवायचंय डिजिलॉकरचं. मग त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे असणार? सगळ्यात पहिले आधार कार्ड आणि आधार कार्डला कोणता ना कोणता तरी तुमचा एक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तुम्ही इथं आधार नंबर टाकाल. त्याच्यानंतर आधार नंबरवर एक ओ-टी-पी जाईल. तो एक ओ-टी-पी इथं तुम्ही एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडनं ते परमिशन मागेल, की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं सी सेलच्या वेबसाईट सोबत शेअर करायचे आहेत. तर तिथं तुम्ही सिलेक्ट ऑल या बटनावर क्लिक करू शकता. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही शेअर करू शकता. काहीही एक प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय होतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. बरोबर? हा फॉर्म तुम्ही फर्स्ट टाईम जर ट्राय करत असाल तर ओपन होणार नाही. तुम्हाला अगोदर डिजिलॉकर हे तुमच्या सी-ई-टीच्या वेबसाईट सोबत कनेक्ट करावं लागेल. त्याच नंतरनं हा फॉर्म ओपन होईल. बरं, आता हा फॉर्म पण आपण भरूया इथं तुमच्यापुढे. ओके. या फॉर्ममध्ये आधीच बरेचसे डिटेल्स आहेत. आपलं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याच्यानंतर आधार आयडी पण आहे. आता इथं अपार आयडी एंटर करायचं सांगितलंय. अपार आयडी म्हणजे काय? तर पहा इथं दाखवलंय क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपायर आयडी. बरोबर? मी इथं क्लिक केलं. बरोबर? इथं क्लिक केल्याच्यानंतर मला इथं दिसतोय माझा अपार आयडी इथं मला दिसतोय. बरोबर? तर मी इथं जमतंय का नाही बघतो कॉपी करायला. ओके, कॉपी होतं इथून. मी इथून अपार आयडी हा कॉपी केलाय. त्याच्यानंतर मी काय करणार, इथं ही जी फील्ड मोकळी आहे, तर इथं मला तो पेस्ट करायचा आहे. इथं पेस्ट करण्यासाठी मी इथं प्रेस केलं. त्याच्यानंतर अपार आयडी व्यवस्थितरित्या मी इथं पेस्ट केला. हा अपार आयडी किंवा हा जो ऑप्शन आहे, मला डायरेक्टली का आला? कारण मी माझं डिजिलॉकर याला कनेक्ट केलंय. सी सेलच्या वेबसाईटला कनेक्ट केलंय, बरोबर? त्याच्यानंतरनं तुम्हाला इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ओके. आपला मोबाईल नंबर तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला काही जरी अडचण येत असेल, तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. मी मोबाईल नंबर इथं एंटर केलाय.
त्याच्यानंतरनं काय करायचंय, कॅन्डिडेट नेम. ओके, कॅन्डिडेट नेम जे आहे ॲज पर HSC आणि SSC मार्कशीट. म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे, ज्या पद्धतीने नाव आहे, तर ते तुम्हाला इथं एंटर करायचंय, बरोबर? तर 10वीच्या मार्कशीटवर कसं नाव असणार? तर सरनेम अगोदर असणार जनरली. ओके, मी इथं एंटर करतोय. इथं मी माझं नाव एंटर केलंय, बरोबर? नाव तुम्हाला स्पेलिंग वगैरे क्रॉस चेक करायची आहे. त्याच्यानंतर इथं फादर नेम तुम्हाला एंटर करायचंय. फादर नेम तुम्ही सिंगल नेम पण एंटर करू शकता. फादर नेम एंटर करायचंय. त्याच्यानंतर इथं तुम्ही मदर नेम एंटर करायचंय. मदर नेम एंटर करायचंय. बरं, इथं मदर नेम एंटर केलं. त्याच्यानंतर इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय. ओके. जेंडर सिलेक्ट केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचंय, इथं तुमचा रिलिजन रिलिजन सिलेक्ट करायचंय. आता इथं दाखवतो मी ऑप्शन रिलिजनमध्ये तुम्हाला. तर पहा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी यानंतर भरपूर तुमचा जो रिलिजन असेल तर तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. ओके. इथं मी रिलिजन सिलेक्ट केलाय. जर रिलिजन सापडत नसेल तर तुम्ही टाइप पण करू शकता. त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा तोच रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सॉरी, रिजन सिलेक्ट करायचा आहे. रिलिजन नाही, रिजन सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही अर्बन एरियामधून बिलॉंग करता की रुरल एरियामधून? तर ठीक आहे, मी इथून रुरल एरियामधून बिलॉंग करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फील्डमध्ये तुमची मातृभाषा म्हणजे काय? मदर टंग. कोणती मदर टंग तुमची जी आहे, तर ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. ओके, तर आपली इथं मराठी भाषा आहे मातृभाषा. तर मी मराठी मातृभाषा इथं सिलेक्ट केली आहे, बरोबर? त्याच्यानंतर तुमची नॅशनॅलिटी इंडियन ही ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय, की तुमचं अॅन्युअल फॅमिली इन्कम हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तुमचं जे अॅन्युअल फॅमिली इन्कम असेल, तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्याच्यावर जे इन्कम दिलेलं असेल, तर ते इन्कम तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. तर या ठिकाणी मी अॅन्युअल फॅमिली इन्कम सिलेक्ट केलंय. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फील्डमध्ये तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. ओके. अनमॅरिड की मॅरिड तुम्हाला हे सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस फिल करायचे आहेत. हे डिटेल्स तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये काही नाही. तुमचा रिलिजन असेल, त्याच्यानंतर रिजन असेल, नॅशनॅलिटी असेल, त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस असेल, फॅमिली इन्कम असेल, मदर टंग असेल आणि हे डिटेल्स तुम्ही नंतरनं एडिट पण करू शकता. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरनं आता तुमचा ॲड्रेस. 2 टाइपचे ॲड्रेस आपल्याला एंटर करायचे आहेत. पहिला एक पर्मनंट ॲड्रेस आणि दुसरा एक करस्पॉन्डन्स ॲड्रेस. ओके, तर पर्मनंट ॲड्रेस इथं तुम्हाला एंटर करायचा आहे आणि या ज्या लाईन्स आहेत आणि हा जो स्टार दिसतोय तुम्हाला रेड कलरचा, तर त्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत म्हणजे तिथं आपल्याला काही ना काहीतरी फिल करायचंय. बरं, आता मी इथं फिल करतोय किंवा इथं माझा ॲड्रेस इथं माझा ॲड्रेस मी काय करतोय, इन्क्लूड करतोय. बरं. त्याच्यानंतरनं ज्या लाईन्स आहेत, तर त्या तुम्हाला फिल करायच्यात काही ना काहीतरी. ओके. ॲड्रेस लाईन ठीक आहे. स्टेट इथं तुम्हाला स्टेट तुमचं सिलेक्ट करायचंय. ऑफ कोर्स आपलं महाराष्ट्रच असणार मोस्ट ऑफ कॅन्डिडेटचं. बाकीच्यांचं जे स्टेट असेल, तर ते स्टेट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. ओके, महाराष्ट्र स्टेट. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओके. डिस्ट्रिक्ट हो, ओके. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचा. तालुका जो असेल तुमचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी. ओके. शेवगाव. त्याच्यानंतर नेक्स्ट फील्डमध्ये तुमचं तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे. आता गाव येस. इथं गाव तुम्ही सिलेक्ट करणार तुमचं. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा पिनकोड तुम्ही इथे एंटर करणार. तुमचा जो पिनकोड असेल, तो इथं तुम्ही एंटर करणार. ओके. त्याच्यानंतर तुमचा एस-टी-डी कोड असेल तर एंटर करा, नाहीतर राहू द्या. कारण ते रिक्वायर्ड नाहीये. त्याच्यानंतर तुमचा एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल, तर तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. ओके. हा देखील आमचा एक मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेस एंटर करायचा आहे. आता जर तुमचा पर्मनंट ॲड्रेस आणि पर्मनंट ॲड्रेस म्हणजे तुमचा कायमस्वरूपीचा असणारा पत्ता आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे सध्या तुम्ही जिथं राहताय तिथला पत्ता. पर्मनंट ॲड्रेस म्हणजे काय तुमच्या आधार कार्डवर जो आहे तो ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स म्हणजे काय तुम्ही जिथं राहताय तो ॲड्रेस. आता ठीक आहे, मी इथं टाईम सेव्हिंगसाठी सेमच करतो. बरोबर? म्हणजे माझे दोन्ही ॲड्रेस सेम आहेत असं इथं कन्सिडर होईल. बरोबर? त्याच्यानंतर आता महत्त्वाचे डिटेल्स. अदर डिटेल्समध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलंय, आर यू डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र? ओके.
म्हणजे काय तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट आहे का? म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर आहात. येस सिलेक्ट केलंय मी. त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टेटस. जर तुमचं काही मायनॉरिटी असेल, हिंदी मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी या पद्धतीच्या मायनॉरिटीज असतात. जर तुमची असेल मायनॉरिटी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस सिलेक्ट करा. नसेल तर इथं नो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे काय पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट. जर तुमच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस क्लिक करा आणि जर सर्टिफिकेट नसेल तर नो क्लिक करा. तर या ठिकाणी आपण इथं क्लिक करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? सिलेक्ट एस-एस-सी ऑर इक्विव्हॅलंट पासिंग इयर. तुमचं एस-एस-सी कधी झालं म्हणजे तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झालता तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. इथं भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आपल्याला इयर सिलेक्ट करायचं या ठिकाणी. तर इथं माझं 10वी 2019 ला कंप्लीट झालं तर मी इथं 19 सिलेक्ट करणार. ओके. त्याच्यानंतरनं काय? तर इथं तुम्हाला पर्सेंटेज टोटल पर्सेंटेज 10वी ला जे पर्सेंटेज आहे, तर ते तुम्हाला एंटर करायचंय. तर मी माझं इथं 10वी चं पर्सेंटेज एंटर करतोय. 86% मला 10वी ला होते. तर मी ते इथं एंटर केलेत. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट बोर्ड. तुम्ही कोणत्या बोर्डमधून 10वी एंटर झालात म्हणजे शिकलात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. इथं भरपूर सारे बोर्ड आहेत. सी असेल, त्याच्यानंतरनं इंटरनॅशनल बोर्ड आहे. ओके. तर तुम्ही या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं. बरोबर? त्याच्यानंतरनं आता इथं एस-एस-सी स्कूल स्टेट म्हणजे कोणत्या तुमची जी स्कूल आहे, ती कोणत्या राज्यामध्ये होते, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. ओके. इथं महाराष्ट्र आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करूया. बरोबर. त्याच्यानंतरनं नेक्स्ट जर आपण पाहिलं, आर यू अपिअरिंग ऑर अपिअर्ड फॉर एच-एस-सी ऑर इंजिनिअरिंग इन डिप्लोमा म्हणजे तुम्ही एच-एस-सी किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा जर केला असेल, तर इथं तुम्हाला एस सिलेक्ट करायचंय. बरोबर. आता मी ऑलरेडी एच-एस-सी केली, 12वी केली. त्याच्यामुळे मी इथं एस सिलेक्ट करणार आणि या ठिकाणी आय कन्फर्म दॅट म्हणजे इन्फॉर्मेशन ही तुम्हाला एकदा कन्फर्म करायची. बरं, पुन्हा आपल्याला पहिल्यापासून डिटेल्स चेक करायचे तर डिटेल्स चेक करत असताना प्रत्येक स्पेलिंग किंवा प्रत्येक तुम्ही जे एंटर केले तर ते व्यवस्थित आहे की नाही याची तुम्हाला खात्री करून घ्यायची. बरं, आता या ठिकाणी पहा अपार आयडी, मोबाईल नंबर ओके, नाव वगैरे सर्व व्यवस्थित आहे. रूरल ठीक आहे. इन्कम व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस आता ठीक आहे. ॲड्रेस मी थोडासा असा डेमो ॲड्रेसच टाकलाय. त्याच्यानंतरनं नंबर वगैरे त्यानंतर जर जर आपण पाहिलं तर एस-एस-सी ओके. ठीक आहे. ठीक. या पद्धतीने माझे सर्व डिटेल्स व्यवस्थित आहेत. तर मी सेव्ह चेंजेस या बटनावर क्लिक करीन. सर्वप्रथम इथं क्लिक करायचंय, कन्फर्मेशन द्यायचंय आणि नंतर सेव्ह चेंजेस या बटनावर क्लिक करीन. मग माझा डाटा हा सक्सेसफुली अपडेटेड झालाय. म्हणजेच थोडक्यात माझं जे काम होतं तर ते कंप्लीट झालंय. म्हणजे याचा आता अर्थ काय झाला, की ही जी वेबसाईट आहे आपल्या सी तर त्या वेबसाईटवर तुमचा एक प्रोफाइल क्रिएट झालाय. बरोबर. ॲक्चुअल जे ॲप्लिकेशन्स फॉर्म आहेत सी तर ते चालू झाले नाहीत. ओके. हे फक्त काय आहे रजिस्ट्रेशन आहे. पण व्यवस्थितरित्या आपण त्या सी-ई-टीच्या वेबसाईटवर रजिस्टर केलंय. ॲक्चुअल फॉर्म चालू होतील, तर त्यावेळेस तुम्हाला कुठे यायचंय? तर सी रजिस्ट्रेशन. पहा आता तुम्हाला इथं भरपूर सारं दिसेल. सी रजिस्ट्रेशन तुमचा प्रोफाइल म्हणजे आत्ताशी आपण प्रोफाइल कंप्लीट केला एवढं लक्षात ठेवा. नंतर कॅप ॲडमिशन ज्यावेळेस तुमचं सी होईल, निकाल लागेल, तर त्यानंतर आपल्याला इथं जायचंय. नंतर तुम्हाला इथं मॉक टेस्ट वगैरे मिळतील. हॉल तिकीट तुमच्या इथं येणार. तुमचं स्कोर कार्ड इथं येणार. तुमचा रिझल्ट, काही नोटिफिकेशन वगैरे. तर ज्या सर्व गोष्टी आहेत, तर त्या सर्व गोष्टी याच वेबसाईटवर होणार. तर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतील, तर त्यावेळेस ते कुठं समजणार आपल्याला? तर सी-ई-टी रजिस्ट्रेशनमध्ये. आता इथं पहा. इथं सध्या रजिस्ट्रेशन कोणाकोणाचे चालू झाले? तर पी-जीमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कोणाचं? ओके. तर या सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन चालू झालंय. नंतर एम-सी-ए सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन चालू झालंय. ओके. त्याच्यानंतरनं इथं जर आपण पाहिलं यू-जी अंडर ग्रॅज्युएटमध्ये काय? तर पहा बी-एडच्या सी-ई-टीसाठी त्याच्यानंतर इथं एल-एल-बीच्या सी-ई-टीसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालंय. पण ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन चालू होईल, तर त्यावेळेस इथं दाखवल तुम्हाला हायर एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये, की एम-एच-टी सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला स्टार्ट झालंय. बरोबर. एम-एच-टी सी-ई-टी 2026चं रजिस्ट्रेशन या ठिकाणी इथं टॅब दाखवेल. त्याच्यानंतरनं आपल्याला मग आधार कार्डचा फोटो असेल, आपलं फोटोग्राफ्स असतील किंवा फी पेमेंट किंवा सेंटर्स तुम्हाला जे टाकायचे तर ते या टॅबमध्ये टाकायचे आणि येत्या 4-5 दिवसामध्ये ते पण सुरू होतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सी-ई-टीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा प्रोफाइल तयार करायचा आहे आणि या पद्धतीने तुमचा हा प्रोफाइल दिसणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल असेल, की कशा पद्धतीने नक्की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बरं आता सी-ई-टीचा फॉर्म भरला. सी-ई-टीला आता जर आपण पाहिले तर किती दिवस बाकी आहेत सध्या? तर सी-ई-टीला आता आपण कॅल्क्युलेट करू. समजा जानेवारीचा ठीक आहे. अर्धा महिना म्हणजे अर्धा नाही पण एक 7-8 जानेवारी आज असेल बरोबर तारीख. त्याच्यानंतरनं जर आपण कन्सिडर केलं तर एप्रिलमध्ये सी आहे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने.
त्याच्यामध्ये आता बऱ्याचशा जणांना म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्यांनाच बोर्ड्स द्यायचे आहे, बरोबर. ड्रॉपर वगैरे असतील तर त्यांना बोर्डची गरज नाही. पण बऱ्याच जणांना बोर्ड्स द्यायचे आहेत. मग 1 महिना किंवा दीड महिना आपला तिथे गेला. मग लॉजिकल टाईम जर आपण पाहिला सी-ई-टीसाठी तर तो दीडच महिना राहिलाय. मग त्या दीड महिन्यामध्ये पहा फिजिक्सचे 16 चॅप्टर्स, केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर्स, मॅथ्सचे दोन्ही मिळून आपल्याला 15 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. 11चा पण पोर्शन कव्हर करायचा आहे. मग एवढं सगळं जमणार आहे का आपल्याला? ओके, नक्की जमणार आहे. मग ते जमण्यासाठीच काय करायचं आपल्याला? तर आम्ही त्याच्यासाठीच मेंटरशिप प्रोग्राम डिझाइन केलाय. मेंटरशिप प्रोग्राममध्ये आम्ही काय करतो, की तुम्हाला प्रत्येक दिवशी एक टास्क देतो किंवा तुमचा जो अभ्यास आहे तो आम्ही कंप्लीट करून घेतो. याच्यामध्ये आपण 3 प्लॅन डिझाइन केलेत. ओके. तर पहिला प्लॅन आहे आपला टॉपर्स, दुसरा आहे टॉपर्स प्रो आणि हे जे 2 प्लॅन आहेत, तर ते एम-एस-टी, सी-ई-टी आणि एच-एस-सी बोर्ड 2026 साठी आहे आणि तुमचा रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार. आणि सक्सेस मेंटरशिप जी आहे आपली, तर ती जे मुलं 2027 मध्ये सी देणार आहेत, त्यांच्यासाठी ती बॅच आहे. बरोबर? आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये ॲडमिशन कसं घ्यायचंय, तर हा इथं क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करा आणि तुमच्या ॲप्रोप्रिएट डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये एंटर करा आणि त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट पेमेंट तुमच्या प्लॅननुसार ते तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्ही आपल्यासोबत जोडले जाल. बरं, आता या मेंटरशिपमधून तुम्हाला काय मिळणार आहे ॲक्चुअल? तर पहा, तुम्हाला एवढे सारे फीचर्स इथं मिळणार आहेत. बरोबर? याच्या व्यतिरिक्तही भरपूर फीचर्स आहेत, पण हे मी काही इथं फीचर्स शॉर्टलिस्ट केलेत. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिलं तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्सची बॅच मिळणार. इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग मिळणार, पर्सनल मेंटर मिळणार, 2 पर्सनल मेंटर मिळणार, डाउट सॉल्व्हिंग 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट, डेली टास्क आपण प्रोव्हाईड करणार, परफॉर्मन्स रिपोर्ट चेक करणार, WhatsApp ग्रुप असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ऑफलाईन सुद्धा तुम्हाला भेटायला येणार. म्हणजे एवढे प्लॅन्स तुम्हाला मिळणार इथं आपल्या मेंटरशिपच्या अंडर. बरोबर. आता यासाठी काय करायचं तुम्हाला हे 2 नंबर्स मी प्रोव्हाईड करतोय. या नंबरवर तुम्ही इन्स्टंटली फोन करा आणि मेंटरशिप विषयी आणखी काही माहिती घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त दीड महिना राहिलाय. लॉजिकली जर आपण पाहिलं, या दीड महिन्यामध्ये आपल्याला एक चांगलं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज जर मिळवायचं असेल, मेंटरशिप असेल किंवा परफेक्ट अभ्यास किंवा एका गाईडन्स खाली जर आपल्याला अभ्यास केला, तरच हे कुठेतरी अचीव्ह होऊ शकतं. कारण कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्ही जर विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये एवढे सारे क्लासेस आहेत. महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठमोठ्या अकॅडमीज आहेत. त्यांचे रिझल्ट आहेत. त्यांच्यात नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्ही जर पाहिले किंवा समजा कन्सिडर जर केलं गेलं, हा जो फॉर्म आहे, तर हा फॉर्म कमीत कमी 2.5 ते 3 लाख विद्यार्थी भरणार पी-सी-एमसाठी. बरोबर. मग त्यांच्यातनं तुम्हाला टॉप येऊन एका चांगल्या सी-यू-ई-पी सारख्या, पी-आय-सी-टी सारख्या, व्ही-जे-टी-आय सारख्या कॉलेजमध्ये जर जागा सिक्युअर करायची असेल, तर तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे नाही. त्या विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ, लाईक करा. काही जर तुम्हाला अडचण असेल, डाऊट असेल, नंबर तर मी ऑलरेडी प्रोव्हाईड केलेत. तरी तुम्हाला जर शक्य होत नसेल फोन करायचा, तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.